खारुताईचा नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेप्रिसिएशनचं मीनिंग आणि डेफिनेशन बघितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण डेप्रिसिएशनचं कॉजेस काय आहेत, आपण डेप्रिसिएशन का करतो, त्याची गरज काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि डेप्रिसिएशन चार्ज करताना कुठले फॅक्टर्स लक्षात ठेवायचे असतात, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात हे आपण बघणार आहोत. कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन म्हणजे डेप्रिसिएशन का चार्ज करतो, डेप्रिसिएशनचे कारण काय चार्ज करण्याचं. पहिलं इम्पॉर्टंट कारण आहे नॉर्मल अँड नॅचरल वेअर अँड टेअर, म्हणजे वापरून वापरून खराब होतं. बरोबर, कुठलंही ॲसेट असेल परचेस केल्यानंतर त्याला काय म्हणतात, रंग उडतो, क्रॅक येतात, स्क्रॅच पडतं. वापरून वापरून आता कॅल्सीचं एक्झाम्पल दिलं, त्यात नंबर्स घासले जातात. बघा तुमचंच 11वीचं कॅल्सी 15वीपर्यंत नंबर सगळे गेलेले असणार. तर नॉर्मल वेअर अँड टेअर, ॲक्च्युअल यूज ह्याला म्हणतो आपण. सेकंड, पॅसेज ऑफ टाईम, म्हणजे फिक्स्ड ॲसेट गेट डेप्रिसिएटेड ड्यू टू एफ्लेक्शन ऑफ टाईम. म्हणजे काय, टाईम जसा जातो तसं आपल्याला ते डेप्रिशिएट करावं लागतं. भले तो ॲसेट यूज केला नसेल तरी, इफ दे आर नॉट इन यूज तरी पण त्याला डेप्रिशिएट करायचं आहे. जनरली इनटँजेबल ॲसेट्स असतात ते इथे बसतात, म्हणजे पेटंट असो, ट्रेडमार्क असो, ह्याला एक लाईफ असते. मग ते तुम्ही त्याचा उपयोग करू नाही करू त्या टाईम पिरियडमध्ये. लीज घेतलंय, एखादी जागा घेतली लीजवरती, ती जागा वापरो नाही वापरो त्या स्पेसिफिक टाईम, समजा 10 वर्षाचा लीज आहे तर 10 वर्षाने त्याची व्हॅल्यू 0 होणार. आता फॉर एक्झाम्पल आपण 10 लाखाचा ट्रेडमार्क घेतलंय तर त्याची व्हॅल्यू 10 लाख आणि त्याचा काय उपयोग आपण केलाच नाही, पण तरी पण त्याचे काहीतरी लिगल लाईफ आहे, म्हणजे 10 वर्ष ते व्हॅलिड असतं. त्यानंतर आपल्याला परत रिन्यू करायचं. एक्झाम्पल घ्या, लिगॅलिटीजमध्ये इंटँजिबल्सला वेगवेगळे लाईफ आहेत, 7 वर्ष, 10 वर्ष, 60 वर्ष असे वेगवेगळे लाईफ आहेत. तर ते आपल्याला इथे नाही शिकायचं आहे. सांगायचं काय, इंटँजिबल ॲसेट्सला स्पेसिफिक लाईफ असते, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू 0 होते. मग आपण ते ॲसेट असेल तर पहिल्या वर्षी त्याची भली 10 लाख व्हॅल्यू असेल, पण त्याचा वापर करो नाही करो आपल्याला हळूहळू त्याची व्हॅल्यू कमी करत जावं लागतं. म्हणजे ॲट द एंड ऑफ 10 years त्याची व्हॅल्यू निल होते. तुम्ही तो बिझनेस करो नाही करो, ते ॲसेट वापरलं नाही, म्हणजे समजा लीज आहे, लँड वापरलं नाही तरी पण आपल्याला डेप्रिसिएट करावंच लागणार. बरोबर. तिसरा पॉईंट, ऑब्सोलेसन्स. On account of technological development or changes in techniques of production, the old asset become obsolete or outdated, and all these cause reduction in their values. It is called obsolescence. Example, computer, television, etc. जे काय टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली किंवा टेक्निक बदलली प्रोडक्शनची, त्यामुळे होतं काय, ओल्ड ॲसेट्सला काय आता व्हॅल्यू राहत नाही, ते ऑब्सोलीट बनतात, म्हणजे काय, आउटडेटेड बनतात. ऑल दीज कॉज रिडक्शन इन द व्हॅल्यू. मग एखाद्या गोष्ट आउटडेटेड झाली की त्याची व्हॅल्यू कमी होते. जे आउटडेटेड होतं त्याला ऑब्सोलेसन्स असं म्हणतात. आता पूर्वीच्या काळी असे आपण लँडलाईन घरी वापरत होतो, अजूनही बिझनेसेसमध्ये आहेत, पण आता घरोघरी तुम्ही बघितला लँडलाईन्स तेवढे दिसून येत नाही. आता सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेले आहेत. म्हणजे लँडलाईन काय झालं, ऑब्सोलीट झालं. का, तर टेक्नॉलॉजी चेंजेसमुळे, स्मार्टफोन आल्यामुळे लँडलाईन्स ऑब्सोलीट होत चालले आहेत. पूर्णपणे ऑब्सोलीट अजून झालेलं नाही आहे, काही बिझनेसेसमध्ये वगैरे वापरले जातात, पण हळूहळू ऑब्सोलीट होत चाललेले आहेत, म्हणून त्याची व्हॅल्यू कमी होत चालली आहे. तसाच एक पुढचा इन्व्हेन्शनचा पॉईंट आहे, 6वा पॉईंट आहे, तो आत्ताच घेऊया आपण, कारण की तो त्याच्याबरोबरच, ऑब्सोलेसन्स बरोबरच इन्व्हेन्शन सेम पॉईंट आहे, त्यांनी वेगळं घेतलंय. वेन द न्यू मशीन्स और ॲसेट्स आर इन्व्हेंटेड, द अर्लियर ॲसेट्स और मशीन्स बीइंग युज्ड मे लूज देअर युटिलिटी अँड हेन्स देअर व्हॅल्यू इज रिड्यूस्ड. आता त्यांनी एक्झाम्पल म्हणजे सांगायचं काय, आधी CRT मॉनिटर किंवा TV होते, जे जाडे जाडे TV किंवा मॉनिटर होते, असे पाठी जागा जात होती. आता नवीन LED मॉनिटर TV आले आहेत, तर सगळेजण हे वापरतात. इन्व्हेन्शन ह्याचं हे मार्केटमध्ये जास्त यायला लागल्यावरती आता हे जुने CRT प्रोडक्ट्स कोण आता वापरत नाही. हळूहळू ते आउटडेटेड होत चालले आणि त्यामुळे त्याचा यूज कमी होत चाललेला आहे. सगळेजण LED परचेस करतात. बरोबर.
आता त्यांनी एक्झाम्पल काय दिलंय, वेन इन मार्केट iPhone 8 वॉज इंट्रोड्यूस द व्हॅल्यू ऑफ iPhone 7 रेड्यूस. म्हणजे नवीन आल्यावरती जुनं घ्यायला कोण लोक मागत नाही, असं आउटडेट झाल्यावरती त्याची युटिलिटी, त्याचा वापर कमी होतो, जातो, आणि म्हणून त्याची व्हॅल्यू पण कमी होते. फोर्थ पॉईंट, डेप्लिशन. टू डेप्लीट मीन्स टू एम्प्टी. म्हणजे काय, वापरलं की रिकामं होतं असं. डेप्लिशन इज वन ऑफ द कॉजेस ऑफ डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ वेस्टिंग ॲसेट्स. वेस्टिंग ॲसेट्स म्हणजे काय, असे ॲसेट्स जे वापरले की संपतात असे, सच एज फॉरेस्ट, ऑइल वेल, तेलाची खाण, माइन्स, सोन्याची वगैरे खाण वगैरे, हे सगळं त्याच्यात आलं. एक्झाम्पल समजा ही चांदीची खाण आहे, हे असं नसतं, मी एक्झाम्पल म्हणून दाखवते. तर त्याला काढलं आणि काढत गेलो काढत गेलो काढत गेलो तर ते शेवटी कमी होतात, म्हणजे ॲसेट वापरले की ते संपणार असं. तर ह्याला म्हणतो डेप्लिशन. पाचवा पॉईंट, नॅचरल कलॅमिटीज और इम्पेअरमेंट ऑफ अन ॲसेट. The price of fixed assets decreases due to natural calamities such as earthquakes, storms, cyclones, fire, floods or accidents, etc. And damages of the asset is accounted for in the books. म्हणजे काय, नॅचरल कलॅमिटीजमुळे जे काय नुकसान झालं आहे फिक्स्ड ॲसेटचं, त्यामुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते, बरोबर. मग समजा फॅक्टरी आहे, फॅक्टरीला फ्लड आलं त्यामुळे भिंती खराब होतात, किंवा फॅक्टरीमध्ये मशिनरी होती, आग लागली, त्याची मशिनरीचा बाहेरचा पत्रा वगैरे थोडासा खराब झाला, असं होऊ शकतं. तर त्याची व्हॅल्यू त्यामुळे कमी होऊ शकते, ती आपल्याला बुक्समध्ये रेकॉर्ड करावी लागते. ॲक्च्युली त्याला डेप्रिसिएशन नाही म्हणत, त्याला इम्पेअरमेंट म्हणतात, पण त्यांनी रिझन्स ऑफ डेप्रिसिएशनमध्ये त्यांनी घेतलं आहे. आणि मग शेवटचा पॉईंट, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऑफ अन ॲसेट गोज ऑन चेंजिंग अकॉर्डिंग टू द प्रिव्हेलिंग कंडिशन्स. जसं मार्केटमध्ये कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे मार्केट व्हॅल्यू बदलते, बरोबर. हेन्स डेप्रिशिएशन ऑल्सो चेंजेस. वेन मार्केट व्हॅल्यू ऑफ अन ॲसेट डिक्रीजेस ॲज कम्पेअर टू इट्स कॉस्ट, इट कॉजेस द डेप्रिसिएशन ऑन इट. म्हणजे मार्केटमध्ये समजा नवीन प्रोडक्ट आधी थोडे होते तेव्हा कॉस्ट त्याची 1,00,000 होती, पण नंतर मार्केटमध्ये अचानक भरपूर त्याचा पुरवठा झाला काही वर्षांनी, आणि त्याचे सबस्टिट्यूट्स पण बरेच आले, त्यामुळे त्याची कॉस्ट पण रिड्यूस झाली. मग आता त्याची व्हॅल्यू तेवढी आधीसारखी राहिली नाही. मग ह्या चेंजेसचा इफेक्ट पण डेप्रिसिएशनमध्ये येतो. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशन. आपल्याला डेप्रिसिएशन का करावं लागतं, त्याचं महत्त्व काय आहे. तर डेप्रिसिएशन इज चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज इट इज अन एलिमेंट ऑफ कॉस्ट. तो आपला खर्च आहे, म्हणून डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज होतो. It is also essential to arrive at true value of asset and also net profit or loss during a particular accounting period. जर आपण डेप्रिसिएशनच दाखवलं नाही तर ॲसेटची व्हॅल्यू बरोबर दाखवली जाणार नाही, आणि खर्च कमी दाखवल्यामुळे आपला प्रॉफिट किंवा लॉस पण बरोबर दाखवला जाणार नाही, कॅल्क्युलेट होणार नाही, बरोबर. आणि डेप्रिसिएशन कसं आहे, म्हणजे ॲसेट वापरलं नाही वापरलं तरी पॅसेज ऑफ टाईम नुसतं ठेवून ठेवून पण ॲसेट खराब होतं, म्हणजे डेप्रिसिएशन तरी पण आपल्याला चार्ज करायचंच आहे. म्हणजेच काय, डेप्रिसिएशन कंपल्सरी आहे चार्ज करणं. तो एक खर्च, एक लॉस आहे बिझनेससाठी. इट इज कंपल्सरी इवन इफ नॉट युज्ड. इट इज अ नॉन कॅश एक्सपेंडिचर. नॉन कॅश म्हणजे काय, जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा आपण पैसे देतो, बरोबर. इथे आपण डेप्रिसिएशन चार्ज करतोय तेव्हा आपण पैसे देत नाही आहोत, आपण ऑलरेडी ॲसेट परचेस केलं तेव्हा आपण पैसे दिलेत, बरोबर. तर इथे डेप्रिसिएशन चार्ज करताना कॅश बाहेर जात नाही आहे, आपले पैसे जात नाही आहेत, म्हणून त्याला नॉन कॅश एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि कुठलाही खर्च नॉमिनल अकाउंट असतो, तर डेप्रिसिएशन हे नॉमिनल अकाउंट आहे. If depreciation is not provided and deducted from the value of assets, the assets will be overvalued. जर डेप्रिसिएशन प्रोव्हाइड नाही केलं, ॲसेटच्या व्हॅल्यूमधून डिडक्ट नाही केलं, डेप्रिसिएशन जेव्हा प्रोव्हाइड करतो तेव्हा ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. मग जर डेप्रिसिएशन नाही प्रोव्हाइड केलं तर ॲसेटची व्हॅल्यू तेवढीच राहते. म्हणजे काय, ती जेवढी असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूची दाखवली जाते. ज्याने होतं काय, आपल्या बिझनेसची जी ॲसेट्स आहेत ते जास्त दाखवले जात आहेत ना,
जे ज्या व्हॅल्यूला दाखवला पाहिजे होतं त्या व्हॅल्यूपेक्षा जास्त दाखवले जात आहेत. म्हणजे इट इज नॉट शोईंग ट्रू अँड फेअर फायनान्शियल पोझिशन. बॅलन्स शीट ही बरोबर फिगर ट्रू अँड फेअर पोझिशन दाखवत नाही आहे. आपली बॅलन्स शीट ट्रू अँड फेअर व्हॅल्यू दाखवत नाही आहे, म्हणून आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करणं कंपल्सरी आहे. तिसरा पॉईंट, डेप्रिसिएशन इज नेसेसरी टू मेक प्रोव्हिजन फॉर रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड ॲसेट्स. इफ provision for depreciation is not made, the business may not have sufficient funds to replace them. Assets काही लॉंग टाइम टिकत नाहीत, त्याला काहीतरी लाईफ असते. मग समजा 5 वर्ष टिकतात, 10 वर्ष टिकतात, त्यानंतर आपल्याला जुने ॲसेट्स काढावे लागतात, नवीन ॲसेट्स घ्यावे लागतात, परचेस करावे लागतात. मग त्याला आपण रिप्लेसमेंट म्हणतोय. वी आर रिप्लेसिंग दी ॲसेट्स, ओल्ड ॲसेट्स विथ न्यू वन्स. जुने काढून नवीन आपण रिप्लेस करतोय. मग ह्या रिप्लेसमेंटसाठी आपल्याला डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपल्याला हे रिप्लेसमेंटची आपण तरतूद करतोय, तयारी करतोय असं झालं. जर आपण डेप्रिसिएशन नाही प्रोव्हाइड केलं तर मग आपल्याला जेव्हा रिप्लेसमेंटची वेळ येईल तेव्हा पैशाची कमतरता भासू शकते, तेव्हा आपल्याला पैसे कमी पडू शकतात, आपल्याकडे सफिशियंट फंड्स नसणार मग रिप्लेस करायला. चौथा पॉईंट, इट एनेबल्स द बिझनेस टू कम्प्यूट अँड पे करेक्ट अमाऊंट ऑफ टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आता आपल्याला करेक्ट प्रॉफिट किंवा लॉस बिझनेसचा फाइंड आउट करायचं असेल तर डेप्रिसिएशन चार्ज करणं गरजेचं आहे. जर ते केलं तर आपल्याकडे करेक्ट प्रॉफिट येणार, करेक्ट लॉस येणार आणि त्याप्रमाणे आपण आपले टॅक्सेस कॅल्क्युलेट करून गव्हर्नमेंटला पे करणार. म्हणून आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करणं गरजेचं आहे. पाचवा पॉईंट, आता हा ना तिसरा पॉईंटचा रिपिटेशन आहे बघायला गेलं तर. Depreciation must be calculated and equivalent funds should be provided for every year so that at the end of its life the asset may be easily replaced. म्हणजे काय, डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि तेवढ्याच अमाऊंटचे फंड्स बाजूला ठेवले पाहिजे प्रत्येक वर्षी. का, ॲसेटची लाईफ जेव्हा संपते, म्हणजे 4-5 वर्षाचा समजा कम्प्युटर आहे तर त्या 4-5 वर्षानंतर आपल्याला ते ॲसेट रिप्लेस करायचं आहे, नवीन कम्प्युटर घ्यायचं आहे, तर ते करण्यासाठी आपल्याला फंड्स बाजूला काढून ठेवायचे आहेत. डेप्रिसिएशन चार्ज करतो तेवढं. तर डेप्रिसिएशन शुड बी इक्वल टू फंड्स टू रिप्लेस दी ओल्ड ॲसेट विथ न्यू ॲसेट. फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन. म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. While deciding the amount of depreciation to be charged every year, the following basic factors should be taken into consideration. आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायच्या आधी ह्या गोष्टी बघायच्या आहेत. काय, कॉस्ट ऑफ ॲसेट, युजफुल और एस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट, आणि तिसरं एस्टिमेटेड टर्मिनल और स्क्रॅप और रेसिड्युअल व्हॅल्यू. बघूया डिटेलमध्ये. पहिलं, कॉस्ट ऑफ ॲसेट. द कॉस्ट ऑफ ॲसेट इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर while computation of depreciation. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट कशावर करतो आपण, कॉस्ट ऑफ ॲसेटमुळे. त्यामुळे कॉस्ट हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हिस्टॉरिकल कॉस्ट ऑफ द ॲसेट रिप्रेझेंट्स द मनी स्पेंट इन कनेक्शन विथ इट्स ॲक्विजिशन, इन्स्टॉलेशन और इम्प्रूव्हमेंट देअर ऑफ. आपण एक अकाउंटिंग स्टँडर्ड पण बघितला होता ह्याच्याबद्दल की हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय. हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये आपण नुसतं परचेस प्राईस घेतो का, नाही. तर परचेस प्राईस बरोबर त्याच्याबरोबर जे काय खर्च झाला इन्स्टॉलेशनचा वगैरे ते पण आपण त्याच्यामध्ये पकडलं जातं. तर हिस्टॉरिकल कॉस्टलाच आपण ओरिजिनल कॉस्ट पण म्हणतो आणि त्याला आपण फॉर्म्युलामध्ये दाखवायचं गेलं तर ओरिजिनल कॉस्ट ऑफ ॲसेट इज परचेस प्राईस प्लस इन्स्टॉलेशन और इन्सिडेंटल चार्जेस. इन्सिडेंटल चार्जेस म्हणजे काय, त्याच्याबरोबर होणारे चार्जेस. इन्स्टॉलेशन म्हणजे काय, एखादी मशीन वगैरे आली तर ती काय लगेच ठेवली आणि काम वापरायला लागली असे सगळे मशीन नसतात. त्याला थोडंसं जोडाजोडी करावी लागते, उभारावं लागतं, मग ते वापरता येऊ शकतं असं. इन्सिडेंटल चार्जेसमध्ये अजून काय काय येतं त्यांनी दिलं आहे. कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मशीन आपल्याला पोचवेपर्यंत जो काय खर्च होतो ट्रान्सपोर्टेशनचा ते, ट्रान्झिट इन्शुरन्स, कस्टम ड्युटी, अनलोडिंग चार्जेस, ब्रोकरेज, वेजेस फॉर फिक्सेशन, ते मशीन लावून देण्यासाठी, चालू करून देण्यासाठी, अमाऊंट स्पेंड फॉर रिपेअर्स ऑन सेकंड हँड ॲसेट्स और रिकंडिशनिंग. म्हणजे सेकंड हँड ॲसेट आणलं तर त्याला थोडंफार रिपेअर्स वगैरे लागू शकतो. अजून बरेच खर्च असू शकतात
ज्याला तुम्ही परचेस प्राइस बरोबर कन्सिडर करायला हवं. म्हणजे ॲसेट वापरायला सुरू होईपर्यंत जो काय खर्च होतो तो सगळा आपल्याला त्याच्यात पकडायचा आहे कॉस्ट ऑफ ॲसेटमध्ये. मग दुसरा पॉईंट आहे युजफुल लाईफ, म्हणजेच त्याला एस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ असंही म्हटलं जातं. युजफुल लाईफ आपण कॉमनली वापरला जातो. The useful life of an asset is generally taken to be in terms of years or working life of the asset expected utility to the business concern. म्हणजे काय, आपल्याला जनरली एखाद्या फिक्स्ड ॲसेटची लाईफ किती म्हटलं तर आपण एवढे एवढे वर्ष असं बोलतो. इन टर्म्स ऑफ इयर्स आपण बघितलं जातं. आणि त्याची लाईफ म्हणजे काय, एक्सपेक्टेड युटिलिटी, म्हणजे त्या बिझनेसला त्याचा कधीपर्यंत फायदा होईल असं, तर त्याला आपण त्याची एक्सपेक्टेड लाईफ असं म्हणतो, युजफुल लाईफ असं म्हणतो. इन अदर वर्ड्स, इट मीन्स द बिझनेस शुड यूज द ॲसेट टिल द बिझनेस गेट्स युजफुल सर्व्हिसेस फ्रॉम द ॲसेट अँड अर्न्स प्रॉफिट फ्रॉम इट्स यूज. ह्याचा अर्थ काय, बिझनेसला नुसतं त्याचा वापर करता आला पाहिजे असं नाही, तर त्यातून त्याला फायदा पण झाला पाहिजे. असं नको व्हायला की त्याचा वापर होतोय पण त्याचा मेंटेनन्समध्येच खर्च जास्त होतोय. नाही काय म्हणजे काय, युजफुल लाईफ, नुसतं लाईफ नाही बोललंय, युजफुल लाईफ, त्याचा आपल्या बिझनेसला फायदा होईपर्यंतची लाईफ काय आहे. आणि तिसरा पॉईंट आहे एस्टिमेटेड टर्मिनल व्हॅल्यू किंवा स्क्रॅप व्हॅल्यू किंवा रेसिड्युअल व्हॅल्यू. जनरली स्क्रॅप व्हॅल्यू म्हणून जास्त वापरलं जातं, फेमस आहे. तर स्क्रॅप व्हॅल्यू इज द रिअलायझेबल नेट व्हॅल्यू ऑफ द ॲसेट ॲट द एंड ऑफ इट्स इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे आपण जी युजफुल लाईफ काढली तर युजफुल लाईफच्या एंडला जर आपण ती विकायला काढली त्यातून आपल्याला किती मिळणार हे रिअलायझेबल व्हॅल्यू झालं. आणि नुसतं रिअलायझेबल व्हॅल्यू नाही, काय लिहिलंय, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. म्हणजे काय, आपण खर्च केला तर दिस व्हॅल्यू शुड बी कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग द डिस्पोजल अँड रिमूव्हल कॉस्ट फ्रॉम द सेल व्हॅल्यू ऑफ द ॲसेट. म्हणजे आपण ॲट द एंड ऑफ युजफुल लाईफ विकलं, त्यातून काहीतरी पैसे आले, तर त्यात आपल्याला समजा ते ॲसेट डिस्पोज करायला खर्च पण झाला, त्या माणसाच्या दारात त्याला ट्रान्सपोर्ट करून द्यावं लागलं, किंवा एखादी मोठी मशीन आहे आणि ती अशीच विकता येत नाही, त्याचं आपण ॲक्च्युली मेटल विकतोय, तर त्याला तोडून तोडून द्यावी लागली, मग ते डिसमेंटलिंग कॉस्ट असू शकतं. किंवा हजार्डस आयटम्स असतात तर त्याला स्पेसिफिक वेमध्येच डिस्पोज करावं लागतं, मग त्यासाठी काही चार्जेस असू शकतात, तर ते पण रिमूव्हल कॉस्ट, डिस्पोजल कॉस्ट, असं काही कॉस्ट असेल तर त्यातून तो आपला खर्च झाला ना. म्हणजे आपल्याला फायदा किती झाला विकताना, तेवढा जेवढा विकला, जेवढा विकलं जेवढे पैसे आले तेवढा फायदा नाही झाला ना. त्यातून जो काय खर्च तो ॲसेट बाहेर काढण्यासाठी झाला तो आपल्याला त्यातून मायनस करावा लागणार. मग ते झालं आपलं नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. मग हे आपलं झाले तिसरा फॅक्टर, स्क्रॅप व्हॅल्यू. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॅक्टर्स फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन मध्ये 3 फॅक्टर्स इम्पॉर्टंट कुठले आहेत, कॉस्ट ऑफ ॲसेट, युजफुल लाईफ आणि स्क्रॅप व्हॅल्यू. बरोबर. त्याच्यासाठी समजा हे एक्झाम्पल आहे, परचेस प्राइस आहे, इन्स्टॉलेशन चार्जेस आहे. मग आपण जे काय बघितलं होतं सुरुवातीला, आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे, कॉस्ट ऑफ ॲसेट. मग कॉस्ट ऑफ ॲसेट कसं काढणार, कॉस्ट ऑफ ॲसेटमध्ये आपण परचेस प्राइस पण पकडणार, परचेस प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस प्लस इन्सिडेंटल चार्जेस. बरोबर. मग त्याच्यामध्ये परचेस प्राइस 5 लाख प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस 50,000 प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 20,000, प्रोफेशनल फीज, वेजेस वगैरे काही पण आलं, मशीन इन्स्टॉल करणारे एक्सपर्ट टेक्निशियन्स वगैरे होते तर त्यांना प्रोफेशनल फीज झाली तर ते पण त्याच्यात इन्क्लूड होणार. प्लस टेस्टिंग कॉस्ट, म्हणजे मेन प्रोडक्शन सुरू होण्याआधी आपण एक ट्रायल रन करतो, टेस्टिंग कॉस्ट असतं, तर ते पण त्यात इन्क्लूड होणार. आपलं टोटल ॲक्विजिशन कॉस्ट काय आलं, हे सगळं मिळून आपलं कॉस्ट झालं. बरोबर. मग हे किती आहे, 50 आणि हे 6 लाख झाले. म्हणजे 6 लाख आपला कॉस्ट ऑफ ॲसेट झालं. मग आपलं पहिलं उत्तर हे काय येणार, कॉस्ट ऑफ ॲसेट आहे ₹6 lakhs. युजफुल लाईफ पण त्याच्यातच दिली आहे 10 इयर्सची. मग आपली युजफुल लाईफ आहे 10 इयर्स. आणि स्क्रॅप व्हॅल्यू काय आहे, स्क्रॅप व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, रिअलायझेबल व्हॅल्यू दिली आहे 10 वर्षानंतर 60,000 असणार. म्हणजे आपली स्क्रॅप व्हॅल्यू
काय असणार आहे, तर रिअलायझेबल व्हॅल्यू मायनस डिस्पोजल कॉस्ट, रिमूव्हल कॉस्ट. ते किती येणार, 60,000 मायनस 10,000, म्हणजे आपली स्क्रॅप व्हॅल्यू काय झाली, 50,000. म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज करायला आपल्याला जे 3 गोष्टींची माहिती लागते ही 50,000, कॉस्ट ऑफ ॲसेट, युजफुल लाईफ आणि स्क्रॅप व्हॅल्यू, या 3 गोष्टींची माहिती लागते. कधी कधी डायरेक्ट रेट देतात, मग तेव्हा स्क्रॅप व्हॅल्यूची गरज नसते. ते पण आपण पुढे जाऊन बघू, पुढच्या एक्झाम्पल्समध्ये, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्समध्ये बघू. तर समराईज करायचं कॉजेस ऑफ डेप्रिसिएशनला, नॉर्मल वेअर अँड टेअर म्हणजेच ॲक्च्युअल यूज, ॲक्च्युअल वापरमुळे डेप्रिसिएशन करावं लागू शकतं. पॅसेज ऑफ टाईम, जसा वेळ जाईल तसं आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. जनरली इंटँजिबल्स असतात, भले ते यूज केले असो नसो बिझनेसमध्ये, तरी पण त्याच्यावर डेप्रिसिएशन लागतं. थर्ड पॉईंट आहे ऑब्सोलेसन्स, म्हणजे काय, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली किंवा टेक्नॉलॉजी बदलली, चेंज झाली, तर ओल्ड ॲसेट आउटडेटेड बनतं, ऑब्सोलीट बनतात. चौथा पॉईंट इन्व्हेन्शन घेतला आपण, त्याच्यामध्ये सुद्धा नवीन ॲसेट आलं की ओल्ड ॲसेटची युटिलिटी जाते, त्याचा वापर राहत नाही, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू रिड्यूस होते. ओल्ड ॲसेट लुजेस इट्स युटिलिटी आणि म्हणून व्हॅल्यू रिड्यूस होते. नंतर डेप्लिशन, डेप्लिट म्हणजे टू एम्प्टी, रिकामं होणं. वेस्टिंग ॲसेट म्हणजे असे ॲसेट्स जे वापरले की कमी होतात, तर डेप्लिशनमुळे पण व्हॅल्यूची ॲसेट डेप्रिसिएट होते. नंतर 6th पॉईंट आहे नॅचरल कलॅमिटी और इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं अर्थक्वेक, स्टॉर्म्स, ॲक्सिडेंट, फ्लड्स, फायर असं काय असेल, कलॅमिटीज आले असतील, त्याच्यामुळे ॲसेट्स, फिक्स्ड ॲसेट्स डॅमेज होतात. मग ते डॅमेज पण आपल्याला आपल्या बुक्समध्ये अकाउंट करावे लागतात. आणि शेवटचा पॉईंट काय, मार्केट व्हॅल्यू, प्रिव्हेलिंग मार्केट कंडिशन्समुळे पण आपल्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होऊ शकते. म्हणजे मार्केट व्हॅल्यू आपण जेव्हा खरेदी केलं होतं त्या कॉस्टपेक्षा आता कमी होऊ शकते, त्यामुळे पण आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. तर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशनला समराईज करायचं असेल तर डेप्रिसिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये चार्ज करावं लागतं. का, तर त्याने आपल्याला ॲसेटची ट्रू व्हॅल्यू मिळते, आपल्याला बिझनेसची करेक्ट प्रॉफिट काय, लॉस काय आहे ते समजतं, आणि ॲसेट यूज केलं असेल नसेल तरी पण आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. डेप्रिसिएशन हे नॉन कॅश एक्सपेंडिचर आहे आणि ते नॉमिनल अकाउंट आहे. डेप्रिसिएशन जर नाही प्रोव्हाइड केलं तर आपण ॲसेट्सला ओव्हर व्हॅल्यू करतोय, त्यामुळे आपल्याला आपल्या फायनान्शियल पोझिशनची, बॅलन्स शीटची ट्रू अँड फेअर व्हॅल्यू मिळत नाही. डेप्रिसिएशन का चार्ज करतो, तर ओल्ड ॲसेट्सला रिप्लेस करण्यासाठी डेप्रिसिएशन चार्ज करतो, नाहीतर आपल्याला सफिशियंट फंड्स रिप्लेसमेंटसाठी उरणार नाही. गव्हर्नमेंटला करेक्ट टॅक्सेस भरण्यासाठी डेप्रिसिएशन चार्ज केलं तर करेक्ट प्रॉफिट मिळणार, त्याच्यावर ते करेक्ट टॅक्स कॅल्क्युलेट होणार आणि गव्हर्नमेंटला करेक्ट टॅक्सेस पे होणार. आणि हा तिसरा पॉईंटचा रिपिटेशन आहे, डेप्रिसिएशनच्या अमाऊंटची एवढी आपण फंड्स बाजूला ठेवतो ओल्ड ॲसेट्सला रिप्लेस करायला. जेव्हा त्याची लाईफ संपते तेव्हा ओल्ड ॲसेट रिप्लेस करतो ह्या फंड्सने. तर डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठी कुठले फॅक्टर्स लक्षात घ्यावे लागतात, तर कॉस्ट ऑफ ॲसेट, ज्याला आपण हिस्टोरिकल कॉस्ट किंवा ओरिजिनल कॉस्ट असं म्हणतो, त्यामध्ये काय काय येतं, परचेस कॉस्ट आणि इन्स्टॉलेशन चार्जेस किंवा इन्सिडेंटल चार्जेस. नंतर लागतं आपल्याला युजफुल लाईफ, एस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ असंही म्हणतो, ज्याला आपण इन इयर्स काउंट करतो, आणि एक्सपेक्टेड युटिलिटी म्हणजे त्यात किती वर्ष फायदा होणार आहे हे आपण त्या लाईफमध्ये बघतो. आणि असं नाही की नुसतं त्यातून युजफुल सर्व्हिस मिळाली पाहिजे, पण त्यातून प्रॉफिट पण झाला पाहिजे. टिल द बिझनेस गेट्स युजफुल सर्व्हिस अँड प्रॉफिट्स ॲज वेल. त्याच्यानंतर आहे स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजेच एस्टिमेटेड टर्मिनल व्हॅल्यू, म्हणजेच रेसिड्युअल व्हॅल्यू. म्हणजे काय, ॲट द एंड ऑफ इकॉनॉमिक लाईफ त्याची स्क्रॅप व्हॅल्यू काय असणार आहे. स्क्रॅप व्हॅल्यू काढतात कसं, तर त्याची जी काय सेल व्हॅल्यू असेल ॲट द एंड ऑफ इकॉनॉमिक लाईफ मायनस जो काय डिस्पोजल कॉस्ट किंवा रिमूव्हल कॉस्ट असेल, ते ॲसेट विकण्यासाठी जो काय खर्च पण होतो तो त्यातून मायनस करणार,
आणि जे काय उरेल दॅट इज स्क्रॅप व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ युजफुल लाईफ ऑफ ॲसेट. तर मेन फॅक्टर्स काय, कॉस्ट ऑफ ॲसेट, युजफुल लाईफ आणि स्क्रॅप व्हॅल्यू. ही झाली समरी ह्या व्हिडिओची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.